शुभ सकाळ सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी मी 6 वाजता उठले होते. त्यानंतर मिनी गिझर आहे माझ्याकडे, पाणी लावलं, अंघोळ वगैरे केली. बाळांना सकाळी दूध पाजायला लागतं कारण रात्रभर ते उठत नाही. मग सकाळी सकाळी लवकर उठून बसतात म्हणून मी सकाळीच त्यांना दूध पाजते. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले आता. तर मी आज करणारे आज आहे बुधवार, तर आज मी करणारे अंडा भुर्जी. तर त्यासाठी मी कांदा परतायला टाकला. तर तेवढ्यात मला बाळाचा आवाज आला म्हणून मी गेले. तर येऊन बघते तर यांनी मॅगीसाठी वापरला तो कांदा. त्यातला थोडा त्यांनी काढून ठेवला होता, पण मग त्यांना मॅगी खायची होती म्हणून त्यांनी मॅगीसाठी मॅगी बनवली अर्ध्या कांद्याची. तर तेवढ्यात मला गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग. हे गुड मॉर्निंग तू बोल. गुड मॉर्निंग. काय रे मल्ला? हे मल्ला झोप झाली पिलो? झोप झाली का? तर अंड्याची भुर्जी झाली, मॅगी झाली, त्यानंतर चपात्या पण झाल्या. तर मग आता मी यांचा टिफिन भरते. तर मग कलिंगड होतं घरात, तर कलिंगड कापलं, मग ते सुद्धा त्यांना टिफिनमध्ये दिलं. त्याच्यावर मीठ टाकते मी आता. दुपारच्या वेळेला खायला कलिंगड भारी वाटतं कारण मग थंड थंड वाटतं कलिंगड खाल्ल्यानंतर उन्हाळ्याचं. तुमचं काही ना काही राहतच. कुठं बघते तू? पप्पा गेले काय? ए बायकर बायकर. हा गेले पप्पा. हा खा चप्पा खा. अयो शी बाबा, खाली नाही टाकायचं पिलू. खा का तू खा ना. खाऊन घे और लवकर घे. खाऊ ना तू खा, मी पटापट आवरते. पुष्कराज रागी डिलाइट्स रागी माल्ट मँगो फ्लेवर में. तर हे लास्ट राहिलेले असं मी रोज त्यांना नाचणीची पेस्ट करते याची पुष्कराचे. एकदम हेल्दी, टेस्टी, हेल्दी, रिच इन कॅल्शियम्स, रिच इन प्रोटीन्स. पहिले जेव्हा मी हे नवीन बनवायचे तर मला अंदाजच यायचा नाही का पाणी किती टाकायचं, पावडर किती टाकायची त्यामध्ये ते. बट आता मला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे. बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच आता अंदाज आलेला आहे की कशी बनवायची पेस्ट. तर सकाळी सकाळी गडबड असते माझ्याकडे यांचा टिफिन बनवायची, त्यामुळं मी शक्यतो सकाळी थोडं इझीच बनवते बाळांना खाण्यासाठी. त्यानंतर मग दुपारी किंवा 12 वाजता त्यांचं जेवण असतं त्या टायमिंगला, किंवा मग नंतर दुपारी 4 वाजता 3-4 वाजता त्यांना मी व्यवस्थित असं काहीतरी बनवते मग खायला. आणि रात्री पण सकाळी सकाळी थोडी माझी गडबड होते कारण ते पण उठतात सकाळी सकाळी. आता हा फक्त मल्हारच उठला आहे, पण आता मयुरेश पण उठेलच. तो पण उठतो पण आज झोपलाय जराशी. तर अशी घट्ट होऊन द्यायची मस्त. मी आता बऱ्यापैकी घट्टच बनवते कारण ते आता जास्त पातळ खात नाही, म्हणजे खायला प्रॉब्लेम होतो ना पातळ, सांडतं वगैरे. आणि आता ते मस्त खातात, त्यामुळं किती कोरडा असेल तरी सॉलिड वगैरे सॉलिड. असं मी बराच वेळ शिजून घेते कारण माझ्याकडे वेळ असतो. आता तो उठेल तोपर्यंत वेळ आहे, मग थंड व्हायला वगैरे टाइम लागतो. चला तर बघूया मयुरेश उठलाय की नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली? आय लव्ह यू सो मच. गुड मॉर्निंग. दादा काय करतो? तू का रडतो? हे बघ काय लावायचंय. आंघोळ केली छान छान. मॉइश्चरायझ हायड्रा डेली फेस मॉइश्चरायझर हे वापरते मी बाळांना. बघा लगेच घेणार. फक्त खाली काहीतरी दिसायला पाहिजे. ओ काय रे
लगेच आम्ही फोन पकडायला जातो. आता काय लावायचं? आता लावायचं हेअर ऑइल. हेअर ऑइल लावते हिमालयाचं. आधी तर त्यांना केसच नव्हते, कितीतरी दिवस, वर्षभराचे होते, किती थोडे थोडे केस होते. नो नो नो, तेलाची बॉटल नाही घ्यायची, तेलाची बॉटल नाही घ्यायची. अरे नको, लपून ठेवायला लागते तेलाची बॉटल. ओ काय काय अय्या, हे बघ काय. नको, गेला गेला फोन, फोन गेलेला होता. तर आता हेअर ऑइल लावल्यानंतर मस्त टिक्का द्यायचा. झालं आमचा मेकअप. माझा मेकअप बघा. तर आता आम्ही लावणार आहे टिक्का. ए आमच्या खिडकीत किती मस्त चिव येते का नाही? चिवला बोलव, चिवताई. ए चिवताई, हे थोडीशी गंध गंध कशी लावलं बिल्ल. आता नंबर मयूचा. हा घेतला, थांब घेते. हा थांब थांब थांब. हे काय? अरे बाळाला लावतो ना, मयूला लावू दे. टिकला हे बघ, हे दसरा. वाव, हे मोठी केली काय ग तू? ए मोठी. आता नंबर मयुरेशचा. टिकला लावायचा, हो की नाही? तुला लावायचा? हा लावायचं. थांब. चिऊ, ए चिऊ, चिऊला बोला. चिवताई, ए चिवताई. चिवला आवाज दे. कुठे आहे चिव? कुठे आहे इथे आपली चिव? काय पाहिजे? काजळ नको बाबा, तोंड काळा करायचं तुला. ओके डन. बाय बाय कर. बाय. ए काय रे? तर मी आज बनवणार आहे बाळांसाठी पालक ग्रेव्ही. तर त्यासाठी पालक स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आता ते शिजवून घेणार मी पालक आधी सेपरेट. तर पालक आपण शिजवून घेतलेली आहे छान. तर त्यातलं पाणी पण ठेवायचे, पण पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची अशी साईडला, आणि हे पाणी ठेवायचं, कारण हेच पाणी आपण ग्रेव्हीला टाकणार आहोत. लसूण पाकळ्या आणि चिमूटभर जिरं, यामध्ये ते पालक टाकायचे. पालक थोडी थंड होऊन द्यायची, चटका लागेल ना बा. आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अशी मस्त छानशी ग्रेव्ही होते. याची खूप खूप टेस्टी लागतं, मस्त लागतं. तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी अशी ग्रेव्ही बनवू शकता. लहान मुलांसाठी बनवते म्हणून फक्त हिरवी मिरची नाही टाकते त्यात. बाकी सगळं असंच तुम्ही करून मस्त पालकची ग्रेव्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, आणि भातासोबत तर खूपच छान लागते. कढीपत्ता थोडा रोस्ट केल्यानंतर, तडतडल्यानंतर तर आपण बनवलेलं मिक्सर त्यात टाकूया. थोडं फ्राय करूया. त्यानंतर त्यात पाणी टाकूया. जे आपण पाणी पालक शिजवायला घेतलं होतं तेच पाणी आपण त्याच्यात टाकायचं. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. बघा तुम्ही किती छान दिसते, हेल्दी पण टेस्टी पण. माझ्या बाळांना तर खूप आवडते. यामध्ये मी आता चपातीचं थोडंसं असं चपाती मिक्सरला बारीक करून घेणार आणि ती यात मिक्स करून बाळांना खायला देणार. त्यांना खूप आवडते, ते नेहमी खातात.
जोपर्यंत इथे मी त्यांना जेवायला बनवते तोपर्यंत हे दोघे इथं असे खेळतात. शी बाबा, तोंडात नाही घालायचं ना मल्हार. अय्यो मल्हार उभा राहिला, मल्हार उभा राहिला. चिकू तू उभा राहा, जा तू जा उभा राहा, तू राहा उभा राहा ना. अय्यो रा उभा राहा, उभा राहा, उभा राहा. कुठे 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 चालला, कुठे चालला, कुठे चालला? तिथे उभं राहायला चालला. बापरे, वाव वाव, मस्त मस्त मस्त, क्लॅप 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 क्लॅप. वाव, चला चला चला. बापरे, कोण उभं राहिले? नाही, टोप नाही ओढायचा, टोप ओढायचा नाही. उभं राहा शांत तिथं. अय्यो पडला, मल्हार खाली पडला. काय ए बदका, काय रे बिडुकुड्या मारतो? डे 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 डे. काय झालं? झोप आलीये? ओ आता तोले नौटंकी वाजे. फोन कुठे चिकू तुझा? फोन चिकूचा फोन कुठे? ए मेस, चिकूचा फोन कुठे? फोन कुठे? चिकूचा फोन कुठे? फोन वा